श्रीराम मंदिर पारंपरिक नगरशैलीत बांधले गेले आहे. मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. तर 3 मजली मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे, जिथे एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. मुख्य गर्भगृहात भगवान श्रीरामचे बालस्वरूप बांधले गेले आहे आणि पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार बांधला गेला आहे. सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिराच्या 70 एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र नेहमीच हिरवेगार राहील. मंदिरात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही किंवा जमिनीवर कॉन्क्रीट टाकण्यात आलेले नाही. मंदिरात 5 मंडप बांधण्यात आले आहेत, ज्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: नृत्य कक्ष, रंगमंडप, मीटिंग हॉल, प्रार्थना सभागृह, कीर्तन मंडप. मंदिराच्या खांबामध्ये आणि भिंतीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढते. मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराभोवती आयताकृती भिंत असेल. त्याची चारही दिशांना एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट आहे. उद्यानाच्या चारही कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शिव यांची 4 मंदिरे बांधली जात आहेत. उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेला हनुमानजींचे मंदिर असेल. मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप विद्यमान असेल. मंदिर परिसरात प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील. दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेरी टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे. मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे. मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे. मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर किमान अवलंबित राहावे. 25,000 क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले जात आहे, जेथे यात्रेकरूंचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर्स असतील. मंदिर परिसरात स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील. हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे.